ज्ञानेश्वरजी शिंदे आपलं मी खास अभिनंदन करेन, कारण आपण ज्या धाडसाने एक पाऊल उचललं आहे. संवाद संपदा नावाचं यूट्यूबवरती चॅनल आपलं आहे. खरोखर आज निश्चित ही गरज होती. कारण असं आहे की लोकांच्या मनाची श्रीमंती वाढवायची असेल तर लोकांना चांगलं खाद्य म्हणजेच वाचन दिलं गेलं पाहिजे. यूट्यूबच्या मार्फत निश्चित ते यशस्वीपणे पार पडेल यात मला शंका आहे. आणि त्यात आपण नोकरी करत असताना देखील जे चांगले गुण हस्तगत करायचे असतात ते आपण कैलासवासी भवरलालजी भाऊ यांच्या सानिध्यात राहून उचलले आहे. भाऊंना देखील वाचनाची आवड होती आणि म्हणून जळगावच्या काव्यरत्नावली चौकात देखील दिवाळी असो, दसरा असो, कुठलेही सण असो, इतकंच काय, परंतु कोविड-19 लोक पछाडलेले असताना, चिंताग्रस्त झाले असताना आपण लोकांना जागृत करण्याचं काम देखील या आपल्या वाचनाने फलकांनी केलेलं आहे. म्हणून मी खास शेंडेजी तुमचं अभिनंदन करेन या आपल्या चांगल्या कार्यात सुयश चिंतितो. कारण वाचनाने नुसतं मन शुद्ध होत नाही, तर वाचनाने मनाची श्रीमंती देखील वाढते, मनाची व्यापकता येते. आणि हे सर्व आपण करत आहात याकरता माझ्या आपल्याला खास खास शुभेच्छा. नमस्कार रसिक हो. लो एम इज अ क्राईम असं म्हणत मोठी स्वप्न पहा असं ज्यांनी सांगितलं, आणि त्यासोबतच स्वप्न जी झोपेत पडतात ती नव्हे तर जी आपल्या झोप उडवतात ती खरी स्वप्न असं ज्यांनी आपल्याला सांगितलं की डॉक्टर APJ अब्दुल कलाम, आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती, ज्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न अशा पुरस्काराने गौरवित करण्यात आलेला आहे. आज त्यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा म्हणून साजरा करतो. तर या अनुषंगानं बोलण्याची मला संधी मिळते. संवाद संपदा या उपक्रमाच्या माध्यमातून ज्यांनी हा उपक्रम सुरू केला ते आदरणीय शेंडे सर, ज्ञानेश्वर शेंडे सर. त्यांच्याबद्दल काय बोलावं, एक दिलखुलास व्यक्तिमत्व. आणि त्यांच्याविषयी मी जे बोलणार आहे तर त्यांच्या सानिध्यातील प्रत्येक व्यक्ती यांचं त्याबद्दल दुमत राहणार नाही असं मला वाटतं. अशक्य हा शब्द शेंडे सरांच्या यादीत नाही असं मला वाटतं. त्यांना कुठलीही गोष्ट अशक्य नाही. तर कला आणि साहित्य यांचे अभ्यासक, वाचनाची मनापासून आवड असलेले शेंडे सर यांच्यासोबत एक दोनदा प्रवासाचा योग आला. आणि या प्रवासादरम्यान त्यांच्या जवळ जाण्याचा आणि त्यांची गुण अधिक जवळून मला कळले. तर या प्रवासादरम्यान तर त्यांचा थोडा विनोदी आणि मिष्टी स्वभाव. प्रवासादरम्यान साधारणतः 6 ते 7 वेळा सरांनी आपली कार थांबवली आणि कारमधून खाली उतरत त्यांनी निसर्गातील सौंदर्य स्थळं आपल्या कॅमेरामध्ये बद्ध केली, कैद केली. तर असे हे निसर्गावर, मातीवर, संस्कृतीवर, साहित्यावर आणि माणसावर प्रेम करणारे शेंडे सर यांच्या साहित्य संपदा हा उपक्रम या माध्यमातून साहित्यातील साहित्यिकांचे अनेक महत्त्वाचे पैलू आपल्याला मिळणार आहेत. त्यांच्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून सर्वप्रथम आभार मानतो. तर वाचनामुळे आपल्याला काय मिळतं, तर वाचनामुळे आपल्यात प्रगल्भता येते. ज्याप्रमाणे आहार विहारामुळे आपल्या जडणघडणीवर आहार विहाराचा जसा परिणाम होतो त्याचप्रमाणे वाचनाचा आपल्या मनावर, आपल्या अंतःकरणावर, आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. तर आपल्या अंतःकरणातलं आपलं अस्तित्व शोधण्याचा एक उत्तम पर्याय म्हणजे वाचन असं मला वाटतं. असं म्हटलं जातं की गुड लीडर्स आर गुड रीडर्स, आणि यापुढे जाऊन असं सुद्धा म्हटलं जातं की गुड रीडर्स मेक गुड लीडर्स. तर नेतृत्व शक्ती ही वाढवण्यासाठी किंवा विकसित करण्यासाठी, वक्तृत्वशैली विकसित करण्यासाठी हा वाचनाचा उपयोग खूप महत्त्वाचा होत असतो. आणि यामुळे वक्तृत्वशैली आणि नेतृत्वशैलीचा विकास हा घडत असतो. मग वाचावं काय, तर व्यक्ती तितक्या प्रकृती, त्याप्रमाणे व्यक्तिपरत्वे माणसाच्या आवडीनिवडी आणि अभिरुची बदलत असतात. त्यानुसार त्यांनी काय वाचावं हे जो तो ठरवत असतो. तर प्रेरणा देणारं, वाचन प्रेरणा दिनाच्या अनुषंगाने प्रेरणा देणारं असं काय वाचावं याबद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ज्यांच्यामुळे आपण हा दिवस साजरा करतो त्यांचं नाव सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम याचं विंग्स ऑफ फायर हे आत्मचरित्र जे आहे ते खऱ्या अर्थाने प्रेरणा देणारं आत्मचरित्र आहे.
त्यासोबतच साहित्याचा जेव्हा आपण विचार करतो, कवितेचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा अग्रणी असं जे नाव आहे तुकारामांची गाथा ही अभ्यासलीच पाहिजे. लिटरेचरचा आपण जेव्हा विचार करतो त्यासोबतच आपण फिलॉसॉफीचा ज्यावेळेस विचार करू त्यावेळेस प्लेटो, सॉक्रेटिस, ॲरिस्टॉटल यांची चरित्र किंवा यांचं साहित्य, यांची फिलॉसॉफी ही सुद्धा आपल्याला अभ्यासता येईल आणि त्यातूनसुद्धा आपल्याला प्रेरणा मिळत असते. आपण ॲटोबायोग्राफीचा जर विचार केला तर त्यात अनेक अशा ऑटोबायोग्राफी आहे ज्या फेमस आहे, प्रसिद्ध आहे. दया पवारांचं बलूत आहे, लक्ष्मण मानेंचं उपरा आहे, प्रे कांबळेंचं आठवणीचे पक्षी आहे, माधव कोंडविलकरांचं मुक्काम पोस्ट देवाचं गोठणं आहे, त्यानंतर किशोर शांताबाई काळे यांनी लिहिलेलं कोल्हाट्याचं पोर आहे. डॉक्टर श्रीराम लागू यांनी एक नटाची जी आत्मकथा आहे, खूप सुंदर असं त्यांनी आत्मचरित्र त्यांचं आहे नमाण, ते सुद्धा आपण अभ्यासता येऊ शकतो. असं खूप काही वाचण्यासारखं आहे. आमच्या खानदेशचा विचार जर केला तर खानदेशला सुद्धा साहित्यिकांचा अतिशय सुंदर असा सुवर्णस्पर्श लाभलेला आहे. आधुनिक कवितेचे जनक ज्यांना आपण म्हणतो ते केशवसूत, बासी मर्ढेकर आहेत, आमचे बालकवी आहेत, साने गुरुजी आहेत, बहिणाबाई आहेत. तर यांच्या साहित्याने खानदेश हा समृद्ध झालेला आहे. यासोबतच ज्ञानपीठ पुरस्कारानं ज्यांना गौरवण्यात आलं असे आमचे भालचंद्र नेमाडे, डॉक्टर भालचंद्र नेमाडे सर यांचं साहित्य आहे. पद्मश्री महानोरदादा आहेत, त्यांचं साहित्य आहे. नीलकंठ महाजन नावाची कवी होऊन गेले, त्यांची कविता एक वेगळ्या धर्तीची कविता होती, तर ते आहेत. यासोबतच अशोक कोतवाल आहेत, प्रकाश किंगावकर आहेत, शशिकांत हिंगोणेकर आहेत, पांडुरंग सुतार आहेत, संजीवकुमार सोनवणे आहेत, अस्मिता गुरव आहेत. अनेक साहित्यिक या खानदेशाला लाभलेले आहेत, त्यांचं साहित्य आहे. आजच्या पिढीचा जर विचार केला आपण तर सत्यपाल सिंग आधारसिंग राजपूत नावाचा कवी जो आहे तो खूप चांगल्या कविता लिहितो आहे आणि खानदेशाचं नाव खूप दूरवरपर्यंत त्याने नेलेले आहे. कृपेश महाजन हे पाचोऱ्याचे जे कवी आहेत त्यांचा नुकताच एक काव्यसंग्रह येतो आहे, 2 अवतरण चिन्हाच्या दरम्यान. खऱ्या अर्थानं हा जो काव्यसंग्रह आहे तो आपल्याला प्रश्न विचारतो, आपल्या मनाला प्रश्न विचारतो आणि आपल्याला समाजातील प्रश्नाविषयी जागरूक करण्याचं काम हा काव्यसंग्रह करतो. त्यासोबतच आमचे मित्र कडगावचे नामदेव कोळी यांचा अंधाराचं जे गुपित आहे, अंधाराच्या ज्या वेदना आहे त्या मांडणारा आणि प्रकाश वाटेकडे निघालेला काळोखाच्या कविता त्यांच्या लेखणीतून अवतरल्या आहेत. त्यांचा काळोखाच्या कविता हा काव्यसंग्रह आहे. सफदर हाशमी म्हणतात की किताबें कुछ कहना चाहती है, किताबें कुछ कहना चाहती है, किताबें करती है बातें बीते ज़माने की, दुनिया की, इंसानों की, आज की, कल की, एक एक पल की, खुशियों की, गमों की, फूलों की, नमों की, जीत की, हार की, प्यार की और मार की. क्या तुम नहीं सुनोगे, क्या तुम नहीं सुनोगे इन किताबों की बातें, किताबें कुछ कहना चाहती है, तुम्हारे पास रहना चाहती है. पुस्तकं आपल्याला असं खूप काही सांगत असतात, आपल्याशी बोलत असतात. तर पुस्तकांच्या या अनेक गोष्टी आहेत. आमच्याही पुस्तकाच्या सानिध्यातल्या काही गोष्टी आहेत. लहानपणापासून वाचनाची आवड आणि घेतलेल्या नव्या कोऱ्या पुस्तकांचा गंध घेतल्यानंतर तो श्वासात भरून घेतानाचा जो आनंद आहे तो दुसरा कुठेही नाही. तर शालेय जीवनापासून हे वाचनाचं वेळ वाढत गेलं आणि महाविद्यालयीन जीवनात जेव्हा आम्ही आलो तर नामदेव कोळी ज्याच्याविषयी मी बोलणार आहे तर तो माझा मित्र. आम्ही बेंचमेट होतो, आम्ही क्लासमेट होतो आणि आम्ही रूममेटसुद्धा होतो. तर बराच काळ आमचा सोबत गेलेला आहे आणि या काळामध्ये आम्ही सोबत जी जीवन जगलेलो आहोत त्यामुळे काळोखाच्या कवितेत त्याने जे मांडलेलं आहे तर ते खऱ्या अर्थानं त्याचे अनुभव आहेत, ती जगण्यातली वास्तवता आहे, ती दाहकता आहे, ती मी जवळून पाहिली आहे आणि जवळून पाहिली नाही तर जवळून अनुभवलेली आहे. तर पाहिती महाविद्यालयामध्ये आम्ही कमवा शिका या योजनेच्या माध्यमातून आम्ही कामाला लागलो आणि खऱ्या अर्थानं ते काम नव्हतंच तर तो आनंद होता. तर असा आनंद की ज्या आनंदाच्या माध्यमातून आम्हाला कुठल्याही कपाटामधलं पुस्तक, मग ते हिंदी असो, इंग्रजी असो किंवा मराठी असो, कुठल्याही लिटरेचरचं किंवा त्या व्यतिरिक्तसुद्धा जे
संदर्भ ग्रंथ होते ते आम्हाला स्वतः हाताने आम्ही काढू शकत होतो. आम्ही तासनतास तिथे वाचन करू शकत होतो. हा आनंद आम्हाला बाहेती महाविद्यालयातल्या ग्रंथालयाने दिला. यासोबतच मला अजून एक आठवण मला आठवते की नामदेव आणि आम्ही जायचो आणि कुठले एखादा खाली वर्ग असेल, रिकामा वर्ग असेल तर आम्ही पुस्तक घेऊन तिथे जायचो आणि मोठ्याने त्या पुस्तकाचं वाचन करायचो. मग त्यातील कथा असेल, कादंबरीची उतारे असतील किंवा कविता असतील. कविता आम्ही आळीपाळीनं म्हणायचो, म्हणजे एक ओळ नामा म्हणायचा, एक ओळ मी. तर हा जो आनंद आहे, हा आनंद आम्हाला पुस्तकाच्या वाचनातून आणि ग्रंथालयातून आम्हाला मिळाला. पुढे मुझे महाविद्यालयात समृद्ध ग्रंथ दालन होतं. तिथे अनेक संदर्भ ग्रंथांशी परिचय झाला, त्यांना स्पर्श करता आला, त्यांना हाताळता आला, त्यांना पाहता आलं. तर हा आनंद वाचनालयातून मिळाला. अनेक वाचनालय आहेत. ववा कट्टा असायचं. ववा वाचनालयाच्या सानिध्यातून ववा कट्टा हा कार्यक्रम मे बी महिन्याच्या 3ऱ्या रविवारी हा घेतला जायचा. कदाचित तो आताही सुरू असेल असं मला वाटतं. तर यात अनेक व्यक्ती आपल्या आवडलेल्या पुस्तकाविषयी तिथे भाष्य करायचे, बोलायचे. तर त्या माध्यमातून आपल्या अभिरुचीचं, आपली आवड नसलेली पुस्तकांशी सुद्धा आमचा परिचय झाला आणि ती वाचण्याची आमची जी आवड आहे ती वाढत गेली. महात्मा गांधी वाचनालय जे आहेत त्या वाचनालयाचा मी सभासद होतो. त्यानंतर साने गुरुजी वाचनालयात सभासद झालो आणि त्या माध्यमातून आम्ही वाचन सुरू केलं. पुढे जरा बरीच परिस्थिती आल्यानंतर, खिशात पैसे येऊ लागल्यानंतर आम्ही पुस्तके खरेदी करायला लागलो. पण आमची चढाओढ एवढी असायची की असतील नसतील तेवढे पैसे खर्च करून आम्ही ते पुस्तकं घ्यायचो आणि एकमेकांची आमची चढाओढ असायची की कुठलं पुस्तक कोण पहिले सर्वात अगोदर खरेदी करतं. तर हा पुस्तक खरेदीचा आणि वाचनाचा जो आनंद आहे तो पुस्तक खरेदीचा सुद्धा आनंद आहे. तर स्वतः खरेदी करून वाचलेली पुस्तकं आणि संग्रहित ठेवल्यानंतर तो जो आनंद आहे तो पण एक वेगळ्या स्वरूपाचा आनंद आहे. हा प्रवास सुरू होता. तर मला एक प्रसंग आठवतोय की आम्ही ज्यावेळेस वाचनालयात पुस्तक प्रदर्शनात जायचो त्यावेळेस तासनतास तिथे पाय दुखेपर्यंत आम्ही इथे पुस्तक प्रदर्शन आम्ही स्वतः पाहायचो. तर तो आनंद खूप मोठा आनंद होता की अनेक पुस्तकं जवळून पाहायला मिळायची. नवीन पुस्तकं काय काय आलेली आहेत ती आम्हाला पाहायला मिळायची आणि त्याच्यातून असतील नसतील तेवढे पैसे खर्च करायचो. मला आठवतं की एकदा जवळचे पैसे आम्ही खर्च केले होते आणि आम्हाला प्रवासाला सुद्धा पैसे राहिले नव्हते. तर पायी जाऊन आम्ही जो प्रवास केला होता तो प्रवाससुद्धा खूप आनंददायी असा प्रवास आहे. असे प्रवासाचे अनेक किस्से आहेत. तर असा मातीतून आलेला हा माझा मित्र रामदेव कोळी, याला खऱ्या अर्थानं साहित्याची आवड आहे, साहित्याची जाण आहे, साहित्य त्याने जगलेलं आहे, अनुभवलेलं आहे आणि या जगण्याच्या कसोशीतून आलेली ही जी कविता आहे, खऱ्या अर्थाने काळोखाच्या वेदनेतून प्रसवलेली ही जी कविता आहे ती काळोखाची कविता आहे. तर काळोखाची कविता हा नामदेव कोळी यांचा हा काव्यसंग्रह. अतिशय सुंदर असं हे मुखपृष्ठ जे आहेत ते राजू बाविस्कर सर आमचे खानदेशातलेच चांगले चित्रकार आहेत. तर त्यांनी हे मुखपृष्ठ, त्यांचं हे मुखपृष्ठ आहे. याप्रमाणेच आपण आत विचार जर केला तर या पुस्तकाचं जे रेखाटन जे आहेत, आतमध्ये अनेक सुंदर अशी रेखाटनं आहेत की ज्यांच्या माध्यमातून कविता अधिक चांगल्या प्रकारे जिवंत होते, आपल्यासमोर ती जाणवते. तर ते जितेंद्र साळुंखे नावाचा जो तरुण मित्र आहे त्याने यातलं छान छान रेखाटन केलं आहे आणि त्या चित्रातून, त्या रेखाटनातून त्याने या कवितेला मूर्तरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॅलिओग्राफी मोहन सराफ सर यांची आहे, ज्यांनी काळोखाच्या कविता हे सुंदर अशा फॉर्ममध्ये कॅलिओग्राफी करून केलेली आहे. यासोबतच दिनकर मनोहर सर जे आहेत त्यांचं या पुस्तकासाठी खऱ्या अर्थानं श्रेय आहे. मुद्रित शोधन समाधान पाटील आणि स्वप्नील जाधव हे तरुण मित्र जे आहेत त्यांनी याचं मुद्रित शोधन केलेलं आहे. मांडणी आणि टाईप सेटिंग महेश गवाणकर यांनी केली आहे. तर मुद्रण थॉम्सन प्रेस इंडिया लिमिटेड नवी दिल्ली यांनी हे केलेलं आहे. तर या पुस्तकाबद्दल अनेक कवी, अनेक साहित्यिक, अनेक वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील काही प्रतिक्रिया आपण इथे वाचूया, अनुभवूया. तर याविषयी दिलीप पाटील सर म्हणतात की मातीतून बीज अंकुरावं तशी स्वाभाविकपणे ही कविता प्रकटली आहे. ही कविता काळोखाच्या अवतीभोवती फिरत असली तरी ती उजेडाची आशा बाळगून आहे. उजेडाची एक तिरीप या कवितेमध्ये कवी म्हणतो की अस्वस्थता पोखरचे माझं सबंध शरीर, अस्वस्थता पोखरते माझं सबंध शरीर,
मन मेंदू पेशी पेशी एक उजेड चालत येतो माझ्या दिशेनं, एक उजेड चालत येतो माझ्या दिशेनं, विलीन होतो माझ्यात मी उजेडाची एक तिरी, मी उजेडाची एक तिरी. तर अंधाराकडून उजेडाकडे जाण्याची प्रेरणा देणारी ही कविता आहे. अनेक अंधारात काळोखात जीवन जगणाऱ्या अनेकांसाठी हे जे जगणं आहे, हे जगणं त्यांच्या दुःखाशी समरस होणारं असं हे जगणं आहे, जे कवितेतून अभिव्यक्त झालेलं आहे. तर गच्च काळोखाचा सामना करत उजेडाचं स्वप्न पाहणारी ही कविता, काळोखाची कविता, याविषयी विद्या सुर्वे बोरसे म्हणतात की एखादं पुस्तक हाती लागावं आणि आपण त्याच्या चक्क प्रेमात पडावं, असं काहीसं काळोखाच्या कविता या संग्रहाच्या बाबतीत झालं. नामदेव कोळी यांचा हा काव्यसंग्रह अप्रतिम मुखपृष्ठ, आकर्षक बांधणी, नेटकी शिलाई आणि आपुलकीने हात फिरवावा असा कागद, उत्तम दर्जाची छपाई ही या संग्रहाची प्रथमदर्शनी जाणवणारी वैशिष्ट्य. या वैशिष्ट्यांमुळे 2020 या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असणारा हा कविता संग्रह ठरेल. हा हाती घेतल्यानंतर खाली ठेवत नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. यापुढे जाऊन ते म्हणतात की या संग्रहाच्या प्रेमात पडायला पुस्तकाचं देखणेपण पुरेसं नाही, तर याही पलीकडे या पुस्तकाशी माझं आपुलकीचं नातं प्रस्थापित झालंय ते 2 कारणांनी. एक म्हणजे ब्रेख्त आणि साबिर हाका याच्या कवितेशी कोळी यांनी आपली जैविक नाळ जोडली आहे. ती मला अत्यंत महत्त्वाची वाटली. यामुळेच कवितेचं लख, ताजेपण आणि जीवनसंवादी असणं हे मला प्रकर्षाने भावलं. वर्णमुद्रा पब्लिशर्स शेगाव यांच्या माध्यमातून प्रकाशित झालेलं आणि दागो काळेसर यांनी याचं ब्लर्ब लिहिलेलं आहे. डॉक्टर भरतसिंग पाटील यांनी सुंदर अशी समीक्षा, कवितेंची समीक्षा त्यांनी केलेली आहे आणि वेगवेगळ्या अंगांनी ही कविता वाचकांसमोर त्यांनी उद्धृत केलेली आहे. कवितेच्या अजून जवळ त्यांनी या आपल्या समीक्षेच्या माध्यमातून आपल्याला लिहिलेलं आहे. प्रतिभा काणेकर या काव्यसंग्रहाबद्दल म्हणतात की काळोखाच्या कविता हा कविता संग्रह मिळाला, प्राप्त झाला आणि संपूर्ण संग्रह जणू काही एक कथा कविता यांची मालिका आहे असं मला वाटतं. एक कुटुंबाच्या जीवनातील एक गर्द काळोखाचा तुकडा, काळोखातून प्रकाशाकडे आलेल्या निवेदकाच्या दृष्टीतून तो व्यक्त होतो. त्यात तुमची माय, तुमचे वडील आणि वासंतीताई या सर्वांसह जनावरं आणि न कसलेला बिधाभर जमिनीचा तुकडा, या सगळ्यांचं दुःख हे कवीच्या मनातून आपल्या वाटेला येतं असं ते सांगतात. वैभव चौधरी हे या कवितेबद्दल म्हणतात की स्वतःच्या कुटुंबाच्या परिघात वावरणारी कविता ही वाचता वाचता कळतच नाही की तिचा परीघ केव्हा रुंदावतो, केव्हा हा परीघ उंचावतो आणि ती कविता आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा वेध घेऊ लागते. कवीने पाहिलेलं भोगलेलं समाज वास्तव ती मांडू लागते. मीचा आम्ही होतो, तो शेतकऱ्याला, कामगाराला, मजुराला, गावाकडून रोजंदारीला येणाऱ्या, नोकरीसाठी शहरात आलेल्या प्रत्येक माणसाला ही कविता, ही काळोखाची कविता ही आपली वाटते, आपल्या मातीची आठवण करून देते. अभिजित पाटील या कवितेबद्दल म्हणतात की केवळ आणि केवळ काळोखाची आस मनाशी बाळगून धरणाऱ्या कित्येक गावगाड्यातील, वाड्या वस्त्यातील चेहऱ्यावर सुरकुत्या आणि हातावरील भंगलेल्या रेषेची सोबत करीत टाचेऱ्या भेगांना मातीच्या स्वाधीन करून निर्वाणीचे बोल बोलणारी ही कविता आहे. एक कवी आपल्या गावातून महानगरात येतो, शहरात येतो आणि भोवतालच्या प्रचंड कर्णकर्कश आवाजात झणझणीत जगात स्वतःला नव्यानं शोधू पाहतो. त्याच्या मागे गच्च चिटकलेला त्याचा भूतकाळ त्याला काळोखात घेऊन जातो. तिथं त्याचं मन रमतं, तो विसावतो, नदीपात्रात स्वतःला झोकून देतो. तिथल्या पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या, निसर्गांच्या स्वाधीन तो स्वतःला करतो आणि या कवितेशी आपली नाळ जुळवून देतो. प्रदीप कोकरे या कवितेबद्दल म्हणतात की नामदेव कोळी यांच्या काळोखांच्या कविता हा पहिलाच संग्रह, खरं म्हणजे काळोखाचे संदर्भ घेऊन सहज सोप्या अवतरणातून सर्वसामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करणारी ही कविता. ही कविता काळोखाची असली तरी जगण्याच्या भोवतीच्या अवकाशात कधीतरी उजळण्याचं स्वप्नही ती पाहते. याही अवस्थेत सुखाचे मरण शोधत येणारी माणसं या कवितेत येतात.
मनात रुतून बसणारा पडीक गाव आणि स्थलांतराच्या मधोमध होणारी घुसमट कवीला बदलत्या वास्तवात रुजू देत नाही. सदैव दुःखाच्या आडोशाने व्यतीत झालेला काळ मायबाप आणि बहिणीच्या आठवणीने भरून काढणाऱ्यांना तगमग होणारी आणि जगण्यातील तपशील भरून काढतानाचे ऊर्ध्वपातन म्हणजे ही कविता आहे. वर्जेश सोलंकी म्हणतात की काळोखाच्या कवितेतून कवी एक व्यवस्था मांडतो. हिशेब, तत्रेव, ही कुठली दहशत या कवितेतून एक विदारक चित्र डोळ्यासमोर तरळून जातं. हा अनुभव कवीचा स्वतःचा राहत नाही, तर तो अनुभव वैश्विक होतो, तो अनुभव सर्वांचा होतो. अशा बारीक सारीक घटनाशी आपण स्वतःला जुळून पाहतो. वाट्याला आलेली गरिबी, सावकाराची पिळवणूक, रोजंदारीवर असलेल्या पोटाची गोष्ट, अशा चक्रामधून जाताना कवी भविष्याकडे पाहतो. हेही दिवस जातील असा स्वतःला बजवतो. हा काळोख क्षणभराचा आहे, मनभराचा नाही. यातून काहीतरी मार्ग निघेल असा आशावाद या कवितेतून कवी व्यक्त करतो. तर काळोखाची असली तरी आशावाद व्यक्त करणारी अशी ही कविता आहे. या कवितेमध्ये अनेकांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. तर अशी ही कविता मला असं वाटतं की बुद्धाच्या अत्तदीप भव या संकल्पनेशी जुळणारी, तर काळोखातून स्वतःचा मार्ग स्वतः आपल्याला शोधावा लागेल, स्वतः दीप व्हावं लागेल. आशावाद व्यक्त करणारा हा कवी, काळोखात उजेडाची तिरीप होऊन जगणारा हा जो कवी आहे, अशा संग्रहात ही कविता ज्यांनी अर्पण केलेली आहेत. तर या भयान काळोखामध्ये ज्यांनी कवीच्या जीवनात उजेड पेरला असे त्यांचे बाबांबद्दल मला इथे सांगावंसं वाटेल की बाबांशी माझा जवळून परिचय आलेला आहे. बाबा हे खरे वाचक होते. वाचन प्रेरणा दिनाच्या अनुषंगाने मला सांगावंसं वाटतं. तर खरे वाचक म्हणजे काय, तर आपली तरी काहीतरी अभिरुची असते, आपल्या अभिरुचीनुसार आपल्या आवडीनुसार आपण वाचत असतो. पण बाबांचं व्यक्तिमत्व असं होतं की बाबांच्या समोर जे काही येईल ते बाबा उचलून वाचायला लागत. अगदी वर्तमानपत्र असेल तर जुनं वर्तमानपत्र जरी असेल तरी पूर्ण वाचल्याशिवाय ते ठेवत नसत. सर्व प्रकारचं वाचन करीत होते. त्यामुळे ते खऱ्या अर्थानं एक खरे वाचक होते. तर त्यांना नामदेव कोळी या माझ्या मित्राने हा काव्यसंग्रह अर्पण केलेला आहे. त्यासोबतच वासंतीताई यांना तो अर्पण केलेला आहे. मी काव्यसंग्रहातील एक कविता येथे आपल्यासमोर सादर करतो. ही कविता म्हणत असताना किंवा वाचत असताना प्रत्येकजण भावनाशील होऊन जातो. अशी ही कविता. वासंतीताई. प्रिय वासंतीताई, तुझ्याशिवाय कितीतरी राखी पौर्णिमा गेल्या, पोरकी करून गेलीयस तू माझी राखी. तू नाहीयेस यावर विश्वास नाही बसत. माय बापाच्या फाटक्या संसारावरच्या विलीवरचं पहिलं फूल तू. तुझ्या जन्मानं इथल्या वैशाख वणव्यात वसंत फुलला होता म्हणे, म्हणूनच तुझं नाव ठेवलं वासंती. तुझ्यापासून सुरू झालेला वंशाच्या दिव्याचा शोध माझ्यावर येऊन संपतो, थांबतो. म्हणजे तू नाहीयेस केवळ घरातलं पहिलं अपत्य, तर तू आहेस माझ्या अस्तित्वाचं कारण. मायनं दिलेला चेहरा साऱ्या भावंडांना मिळाला. रक्त ही एकच आपलं, पण कष्ट, संघर्ष, यातना तुझ्याच कपाळावर लिहिल्यासाठी किंबहुना शापितच तुझं जगणं. धाकट्या भावंडासाठी राहिलीस अडाणी, खपलीस उन्हातानास वावर शिवरात. पुरुषांना लाजवेल अशी मेहनतीची कामं केली. गुरंढोरं राखलीस, बळतनं गौऱ्या वाहिल्यास चुलीसाठी. विटा वाहिल्यास पजाब्यावर, सरावा केला रानात, गवताचे भारे उचलले. वाक्यावर पुढं राहिलं तुझं चास हमेशा. वावरात कामं करताना बायांचं गाणं जिंकल्याचा केवढा आनंद होता तुला. नाव कमवलं होतंस तू, नाव कमवलं होतंस गावात, आपल्या नातलगात. तुझ्या सावळ्या रंगामुळं नाही उजवलीस तू लवकर. तुझ्या सावळ्या रंगामुळं नाही उजवलीस तू लवकर. आडून पाहिलं तुला जगानं. तुझ्या हुंड्यासाठी बापानं घरची गुरं विकली. जणू तुलाच बांधलं होतं कसायच्या दावणीला. नवऱ्यानं तोडला भरवसा तरी केली नाहीस तक्रार. अंगावरले वळ आतले घाव लपवत सोसला जास पाठीमागच्या बहिणींसाठी. तुझ्या फारकतीचा आनंद घरातल्या सगळ्यांना. पण त्याही वेळी किती रडली होतीस तू ढसाढसा.
तुझ्या फाटक्या नशिबावर. सुलग्न ही तुला कुठं लाभलं होतं शिव? तुझ्या फाटक्या नशिबावर, फुटक्या नशिबावर सुलग्न ही दुसरं लग्नही तुला कुठं लाभलं होतं शिव? पहिल्या ओटीची 3 आणि तुझी 2 अशी 5 पोटं पोचलीस तू. गावाकडे मजुरी करत सांभाळलीच मर्जी मुंबईत राहणाऱ्या दुसऱ्या दारुड्या नवऱ्याची, ज्यानं कधीच घेतली नाही काळजी स्वतःची आणि तुझीही. जिवंतपणेच माती करून घेतलीस तू. लपवत राहिलीस दुखणं. मरायला घाबरणारी तू कसं कवटाळलंस मरणाला. गैरामोठा माणूस बनजो. आपल्याले कमी लेखणाऱ्यांच्या नाकातले केस बायजो. गरीबायले हलकी वडान समजतात त्यांना दाखाय दे जो. एक ढोरक्याचा पोऱ्या बी शिकी सौरीसन घरदार पुढे नेऊ शकतो ते. हे तुझे शब्द मी खरं करायला निघालोय ताई. पण अजून थोडं बळ हवंय. तुझ्या पावलांना केलेला शेवटचा स्पर्श, तो स्पर्श अनुभवतो हरघडी. तुझं जगणं प्रेरणा आहे माझी. हळूहळू पालटतील हेही दिवस. मिटेल इथं रुतलेला घट्ट काळोख. आभाळही येईल हाती. खंत हीच की भावाचं हे कौतुक पाहायला तू नाहीस. मोठी बहीण ही आईच असते. हे तुझ्यामुळे कळलं, तुझ्यामुळे जाणलं. तू खरा गुरु आहेस माझा. या जन्मी तूच केलंस माझं रक्षण. पण नाही फेडू शकलो तुझे उपकार. पण पुढचा जन्म तुझ्याच पोटी येईन. तुझ्याच पोटी जन्म येईन. तुझ्या राखीचा धागा मात्र तसाच राहील अटूट जन्मोजन्मी. अगदी तसाच राहील अटूट जन्मोजन्मी. हे प्रेम, हे नातेसंबंध, ही कासाविशी, हा संबंध जगण्यातला काळोख ज्यांच्या कवितेमध्ये आहे, असे माझे मित्र नामदेव कोळी यांचा काळोखाच्या कविता, हा कविता संग्रह, या फक्त कविता नाही आहेत, तर हे जगणं आहे. या जगण्यातून, स्वतःच्या व्यथा वेदनातून, अनुभवण्यातून आलेल्या या कविता आहेत. सर्वांशी नाळ जोडतात, सर्वांच्या व्यापक दुःखाशी नाळ जोडतात. असा हा काव्यसंग्रह अनुभवला पाहिजे, सर्वांनी वाचला पाहिजे असं मला वाटतं. मला इथे संवाद साधता आला, त्यामुळे पुन्हा एकदा शेंडे सरांचं मी आभार मानतो. साहित्य संपदेच्या माध्यमातून अनेक मौल्यवान माणिक मोती आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. त्यांच्या पुढील या प्रवासाला देखील शुभेच्छा देतो आणि वाचन प्रेरणा दिनाच्या आपल्या सर्व वाचकांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आपल्याला हवं असलेलं, आतून उन्मळून येतं आहे अशा स्वरूपाचं, आपल्या वेदनेला स्पर्श करणारा, आपल्या दुःखाला स्पर्श करणारा, आपल्याला आनंद देणारं साहित्य आपल्याला वाचायला मिळो, याच शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार.